आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वृंदा, हा बरं झालं ही पण आलीस. बरे, संध्याकाळी आपल्या घरी जरा पाहुणे येणार आहेत. म्हणजे माझा मित्रच आहे जुना. हा, संध्याकाळी त्यांच्यासाठी छानसं नाश्त्याचं कर, काहीतरी करशील ना? ठीक आहे, छान बेत करूया. मी माझं फक्त आवरते आणि मग तयारीला लागते. बरं जा. काकू, वृंदाताई अजिंक्य सरांना भेटून हसत हसत घरी आली, म्हणजे नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह घडलं असणार. तिथे खूप काही चांगलं घडलं असेल बाई. इथे त्याच्या विरुद्ध घडतंय ना. संध्याकाळी तिला बघायला मुलगा येणार आहे, ऐकलंस ना? मग आई, वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न कधी होणार ते देवालाच माहिती बाई. कमी आता ते लग्न बघायच्या आधीच जाते वरती. सोनार बाई त्र्यंबकेश्वरा, काय करावं या मास्तरांचं तरी. समीरा, मगाशी पिशव्या आणल्या त्या वृंदाजवळ दिल्यात ना तुम्ही? हो. आणि त्यात पाहुणे कधीही येतील, त्यामध्ये त्या पिशव्यांमध्ये खाण्याचे पदार्थ आहेत ते वृंदाला द्यायला सांगायला हवं. मी सांगतोय. नाही नाही नाही, मी सांग असं मी आलो. अरे काय त्यांच्या होला हो 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 करतोयस? त्यांना सांग म्हणावं असलं काही करू नका, बेत कॅन्सल करा. कॅन्सल? मग सांग ना तू. मी कसं सांगणार त्यांना? त्यांनी काहीतरी ठरवलंय ना, आणि मी त्यांच्या मध्ये मध्ये नाही बोलू शकत. हे बघा, आता पाहुणे येतील, जे काय होईल ते होईल, आपण बघू. तू टेन्शन नको घेऊ. अशोक मास्टर, यायचं का घरात? अरे सतीशराव, या 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 या. अरे काय विचारायचं, काय तुमचंच घर आहे, या. खरंय, मित्राच्या घरात यायला विचारायचं कशाला? निशांत, हे अशोक काकांचं घर. या 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 या. सतीशराव, बस बसा. निशांत बसा, निवांत बसा. वृंदाला चहा. ए वृंदा, अगं चहा झाला का ग? ये घेऊन ये बाहेर घेऊन ये. बर, तुमची ओळख करून देतो. हे समीरराव, माझे जावई. नमस्कार. नमस्कार. आणि या समीररावांची आई आशालताताई. नमस्कार. हा, ये बा. चालेल. घ्या समीरराव, घ्या. ए, तू कुठे चाललीस? बस 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 बस. अगं बस जरा, बस. सांगतोय ना. बरं, यांची ओळख करून देतो. ही माझी मोठी लेक वृंदा. आणि हे आमचं शेंडफळ आभा. बरं वृंदा, यांची ओळख करून देतो. हा माझा शाळेपासूनचा मित्र, फार जुना अगदी, सतीश माने. आणि हा त्यांचा पुतण्या निषादराव. निषाद. बरं, मी काय म्हणतो, निषादराव, तुमच्या कंपनीमध्ये काही जॉबसाठी वगैरे काही ओपनिंग वगैरे असेल का? म्हणजे आमच्या वृंदाला जॉब करायची खूप इच्छा आहे. तू जॉब करायचा ना बा? हा, मग म्हणून यांना सांगून ठेवायला हवं ना, म्हणून बोलतो. तुमचं प्रोफाईल काय आहे? म्हणजे तुमचं शिक्षण किती झालंय?
माझं BA झालंय. याआधी तुम्ही कधी जॉब केलाय? नाही. म्हणजे फ्रेशर? मी आले हा जरा, आले आले. बरं मी काय म्हणतो सतीश, फार वर्षांनी भेटलो होतो आपण, खूप गप्पा मारायच्या बाकी आहेत. हा, आपण गार्डन मध्ये जाऊन बोलूया हवं तर. चल चल ये समीरा, या तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात सुद्धा याच्याशी बोलायचं का? या ते बाहेर या. हो. या 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 बस 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 बस. आबा तू बघ ते काय खाण्याचं जरा बघ काय ते किचन मध्ये. त्र्यंबकेश्वरा, चिठ्ठीमध्ये स्वच्छ लिहिलं होतं की नाही बाई मी, की वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न होऊ दे. तर त्याला आता वेगळंच पण का लावतोस बाबा? एकमेकांचं दुःख समजून घेणारे दोन जीव आहेत ते. होऊ दे की त्यांना एक. त्यांच्या आयुष्यामध्ये अडथळे का आणतोस रे त्र्यंबकेश्वरा? आणि मी तुला सांगते, जर वृंदाचं दुसऱ्या कुणाबरोबर लग्न झालं ते मी बघणार नाही बाई. त्यापेक्षा मला आत्ताच उचल बाई तू. मला तुझी 9 दिवसाची मुदत नको, उचल मला आपला. चला बाई लगेच? काकू तू आहेस होय? पाहुणे गेले, खाली चला आता. खाली चलायचंय? मला वाटलं नाही. चल चल बाई चला. खाली जाऊ ना. येते बाई मी. हो अगदी अगदी. रिक्षाने फार फार तर अगदी 15-20 मिनिटं लागत असतील तिकडे पोहोचायला त्या घरी. जवळच राहतात. पण तुम्हाला सांगतो समीरराव, फार फार गुणी मुलगा आहे बरं का निषाद. हो. काय काय होतं अहो त्या आमच्या सतीशच्या भावाकडे. पण हा पोरगा डगमगला नाही. हा अगदी बापावर अवलंबून राहिला. सगळं स्वतःच्या जिद्दीवर उभं केलं त्याने स्वतःने. असं स्थळ हवं. हा खूप मेहनती आहे, विनम्र आहे. एका पैशाचा गर्व नाही तुम्हाला सांगतो. हा चांगला आहे मुलगा नाही का? हो हो, दिसायला बोलायला बरा आहे, चांगला वाटला. नाही अहो चांगलाच आहे हो समीरराव. मी अगदी लहानपणापासून म्हणजे पहिल्यापासून शाळेपासूनच पाहिलंय ना त्याला. खूप खूप मेहनती मुलगा. हा खरं ते हे सतीशचा मोठा भाऊ काय किंवा त्यांची अख्खी फॅमिली फार काही शिकलेलं नव्हतं कोणी त्यांच्याकडे. त्याच्या एकंदर कुटुंबातच कोणी काय फार तसं शिकलेलं नव्हतं. त्यामुळे याचा अभ्यास घेणं तसं कठीण व्हायचं त्यांना. पण हा मुलगा शाळेत जास्तीचे तास थांबून सगळ्या शिक्षकांना सरांना विचारून अभ्यास पूर्ण करायचा. आणि दिलेलं प्रत्येक काम अगदी प्रामाणिकपणे पूर्ण. हा मार्क्स उत्तम, वर्तणूक उत्तम. नाही नाही तसा गुणी आहे मुलगा खूप. बाबा हा काय का? काय काय? एक सांगू तुम्हाला? हा बोल ना, बोल बोल. मला स्पष्ट सांगून टाका तुम्ही की तुम्हाला माझं ओझं झालंय. पण हे असं मी घरातून जावं म्हणून अशी स्थळं नका दाखवू मला. काय बोलतेस तू? तुझं ओझं होईल मला? तसं नसतं तर आज कोणतीही कल्पना न देता हा असा बघण्याचा कार्यक्रम ठेवला असता तुम्ही.
त्यापेक्षा तुम्ही मला सरळ सरळ सांगा की वृंदा घर सोडून जा. मी आनंदाने घर सोडून जाईल. वृंदा, तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस ग वृंदा. ऐक ना, वृंदा, अगं मास्तर, आता काय कराल? बाबांना किती वाईट वाटलं असेल ना. माझ्यासारख्या माणसाचं कधी ओझ नाही वाटलं त्यांना. आणि आज वृंदा बोलली की माझं ओझ वाटत असेल तर स्पष्ट सांगा. वाईट तर वाटणारच रे कुठल्याही बापाला. बाबांनी जे काही केलं ना ते सगळं वृंदाच्या काळजीपोटी केलं. हो, कळतंय मला, पण ताईलाही वाईट वाटलंच असेल ना. यात ना चूक ताईची आहे ना बाबांची. आणि जेव्हा चूक कोणाचीही नसते ना तेव्हा हा असा न सुटणारा तिढा निर्माण होतो. होईल सगळं नीट. आपण देवावर विश्वास ठेवायला हवा. काळजी नको करू. मी आलोच. हॅलो हॅलो, शमिका बोलते आहे. शमिका, एवढ्या रात्री का फोन केलास? तब्येत बरी आहे ना तुझी? तब्येत फर्स्ट क्लास. माझी तर तब्येत सुपर 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 आहे. अच्छा. हो, आणि डॅडा पण आज खूप खुश आहे. खूप दिवसांनी आज तो गाणी ऐकत बसलाय. हो, वा. हो, डॅडा खुश असला ना तो गाणी ऐकत बसतो डिम लाईट मध्ये. कॉफी घेतो. मम्मा गेल्यानंतर तो पहिल्यांदा असं गाणी ऐकत बसलाय. म्हणजे तो नक्कीच खुश आहे. बरं ओवी आंटी, मला एक सांग, डॅडा आज वृंदा आंटीला भेटला होता का? हो, भेटला होता. खरंच? हो, आणि आमची वृंदाताई पण तुझ्या डॅडाला भेटल्यापासून खुश होती. वाव. बरं चल, झोप आता. हा, बाय बाय, गुड नाईट. रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवांचा शहारा जरा येऊन ह्या मनाला. सावरे 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 सावरे. रोज मला विसरून मी
खुणावती रे अजून या सभोवताली रे तुझ्या खुणा अजून उद्या क्षणात त्या भिजून जातील पुन्हा पुन्हा ओल पापण्याला ओढ पावनाला लागे तुझी आस का अजून माझ्या बावऱ्या जीवाला लागे तुझा ध्यास हा मन नादावते का पुन्हा सावरे रे 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 शमिका, अजून ब्रेकफास्ट नाही केलंस ना तू? चल ये बरं पटकन. रात्री होमवर्क न करता झोपतेस आणि मग सकाळी शाळेत जायच्या वेळी हे असं होमवर्क करत बसतेस. चल ये, नाश्ता कर पटकन, उशीर होतोय आपल्याला. मला जरा पुढच्या हिअरिंगचे डेट्स पाठवा ना लवकर. ये शमिका, तुझा डबा राहिला बघ. चल आवर पटपट. हा डबा ब्रेक मध्ये पूर्ण संपवायचा आहे, कळलं? डॅडा तू सेम वृंदांची सारखा बोललास रे. हो. चल आवर पटपट, खाऊन घे. हॅलो, बोला. अहो मी काय बोलू, तुम्ही मिस कॉल दिला ना? मी नाही, मी नाही मिस कॉल दिलाय. अहो आत्ता तुमचा मिस कॉल आला मला, म्हणून मी फोन केला तुम्हाला. मी कॉल नाही केला तुम्हाला, तशी तुमची आठवण मात्र काढली होती. काय? शमिकाने आठवण काढली होती तुमची. मला वाटतं तिनेच केला असेल कॉल. तू कॉल केला होतास वृंदा आंटीला? मी नाही. नाही नाही म्हणते ती. बरं ऐका, मी जरा करू का परत तुम्हाला कॉल? थोडी शाळेत जायची गडबड. हो हो, असू दे असू दे, ठीक आहे. बरं तिची शाळेत जायची तयारी झाली की नाही? आणि तुम्ही निघालात ऑफिसला? नाही ना, चालली आवरावरी. शमिकाची किती गडबड असते माहिती आहे ना तुम्हाला. शमिका, डबा वगैरे ठेव आणि पटपट आवर. जर ही वॉटर बॉटल पण ठेवून घे. हॅलो. बरं बरं, चालू दे तुमचं, माझी गडबड आहे. भरलेलं वांग बनवते मी. अरे वा, मला आवडायची भाजी. आवडायची म्हणजे आता नाही आवडत का? नाही, आताही आवडते, पण आता अशी कोणी व्यक्ती नाही ना जिच्याकडनं खास बनवून घ्यावी, म्हणून म्हटलं आवडायची. बरं ऐका, ठेवू का मी? जरा गडबड आहे, करतो तुम्हाला नंतर. बरं बरं ठीक आहे, आवरा तुम्ही. काय ग ताई, कोणाचा फोन होता? अजिंक्य सरांचा फोन होता. एवढ्या सकाळी सकाळी अजिंक्य सरांचा फोन? अगं हो ना, काय झालं, त्यांचा मिस कॉल आला होता मला.
तर मी फोन केल्यावर म्हणाले की नाही, त्यांनी मिस कॉल दिलाच नव्हता. काय माहिती, ही मुलं पण ना अशीच करतात. आकाश पण असंच करायचा. आधी मला मिस कॉल द्यायचा आणि मग मी कॉल बॅक केल्यावर मला म्हणायचा नाही, मी कुठे फोन केला होता किंवा मिस कॉल दिला होता. यांना ना बरोबर बोलायचं असतं आपल्याशी, पण उगाच नाटकं करतात.